सातारा जिल्ह्यातल्या फलटण शहरामध्ये खळबळजनक धक्कादायक घटना घडलेली असल्याची माहिती आता समोर येत आहे। उपजिल्हा केंद्रातील संपदा मुंडे या महिला डॉक्टरने या ठिकाणी एका शहरातल्या हॉटेलमध्ये जाऊन सुसाईड केलेली आहे आणि सुसाईड केल्यानंतर त्या हातावरच लिहिलेला सुसाईड नोटवर लिहिलेला आहे की फलटण शहरातील बनकर नावाच्या PSIनं सातत्यानं 5 महिने बलात्कार केलेला आहे आणि लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि या सगळ्या जाचाला कंटाळून मी माझं जीवन संपवत आहे। याच पोलीस ठाण्यातील एक बनकर नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील मला मानसिक छळ केला असल्याची धक्कादायक खुलासा त्या एका महिला डॉक्टरने संपदा मुंडे या महिला डॉक्टरने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी DYSPंच्याकडे देखील तक्रार केली होती असं देखील त्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडून हा धक्कादायक खुलासा करण्यात आलेला आहे। आता सातारा पोलीस नेमके या प्रकरणात कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळतायत याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याबाबत रात्री फलटणच्या त्या शहरातील हॉटेलमधून या महिला मृत डॉक्टरचा त्या ठिकाणी मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही संबंधित डॉक्टर संपदा मुंडे या त्या हॉटेलमध्ये नेमक्या का गेल्या होत्या, कोणी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं का, किंवा त्या ठिकाणी संपदा मुंडे ह्या हॉटेलमध्येच नेमक्या का गेल्या, त्याच ठिकाणी त्यांनी सुसाईड का केली, याबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। सातारा पोलीस तुषार दोषी या प्रकरणामध्ये लक्ष देऊन आहेत। संपूर्ण सामाजिक संघटना देखील आता या प्रकरणामुळे संताप व्यक्त होत आहे। अद्यापही पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाहीये, मात्र FIR नोंद करण्याचे काम फलटण पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। माझी पुतणी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली, ती लेखी तक्रार दिली होती DYSPकडे। त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही की पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे, तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील। आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहीत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।